माला कमंडलुरद करपद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगलेडमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमद्रिवरदम्बुजषट्कयुक्तम्. आपल्या नित्य पठणातील या श्लोकाचा उल्लेख श्री दत्तात्रेय षोडश अवतार चरितानी या परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ग्रंथातील द्वितीय अवतार चरित्र यात आलेला आहे. श्री दत्त महाराज म्हटले की आपल्या समोर उभे राहते ते 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. असे दिव्य व सुंदर स्वरूप श्री दत्त महाराजांनी धारण केलेली आयुध किंवा चिन्ह आणि त्यांचे प्रयोजन आज आपण पाहणार आहोत. श्री दत्त महाराजांच्या जन्माची कथा तशी सर्वांनाच माहिती आहे, पण आपण थोडक्यात ती पहिले बघूया आणि मग पुढे जाऊया. अत्री मुनी जन्माला आल्यानंतर यथाकाली ब्रह्मदेवांनी त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारून पितृऋणातून मुक्त व्हावे अशी आज्ञा केली. ब्रह्मदेवांच्या तपरूपाने नेत्रद्वारा प्रकटले ते हे अत्री मुनी. वडिलांची ही आज्ञा ऐकून अत्री मुनींनी कर्दम ऋषी आणि देवहूती यांची कन्या अनसूया हिच्या सोबत गृहस्थाश्रम स्वीकारला. या त्रैलोक्यामध्ये कीर्तीचा ध्वज फडकावून सगळ्या विश्वाचे कल्याण करणारा असा पुत्र आपल्याला पाहिजे हा विचार करून त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी खडतर तप करण्याचे ठरविले आणि ते आपली पत्नी अनसूया हिला बरोबर घेऊन वृक्ष पर्वतावर तपासाठी गेले. प्रदीर्घ अशा कालावधीचे अत्री मुनींचे उग्र तप सुरू झाले. त्या तपाच्या प्रखर तेजाने त्रैलोक्याचा दाह होऊ लागला. सर्व प्राणी व चराचर विश्व भयाने व्याकुळ झाले आणि सर्व प्राणी, देव, ऋषी, मुनी हे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश्वरांना शरण आले. सर्वांचे सांत्वन करून त्यांना अभय वचन देऊन 3ही देव आपापल्या वाहनावर बसून आपापल्या आयुधांसह वृक्ष पर्वतावर अत्री मुनींजवळ येऊन पोहोचले. आपल्या तेजाने त्यांना समाधीतून उठवल्यानंतर अत्री मुनींनी देवांना वंदन केले. मी अंतःकरणात एकाचेच ध्यान केले असता आपण 3घे जण माझ्या पुढे उभे आहात, तर आपण कोण, कोठून आणि कशा करता आला आहात ते मला सांगा. अत्री मुनी म्हणाले, आपले स्वरूप अत्यंत तेजस्वी व अलौकिक असून त्याचे मनाला आकलन होत नाही. वाणीलाही हे वर्णन करता येत नाही. तेव्हा 3ही देव अत्री मुनींना म्हणाले, तुमचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. तुम्ही सत्य संकल्प आहात. जो संकल्प कराल, जे मनात आणाल त्याचप्रमाणे घडून येईल. तुमच्या तपश्चर्येमध्ये तुम्ही ज्याचे ध्यान केले तेच परमतत्व 3 रूपांनी तुमच्या पुढे प्रकट झाले आहे. 3 रूपांनी आम्ही आपणास पृथक पृथक दिसत असलो तरी तत्वतः आम्ही एकरूपच आहोत. आमच्या त्रिगुणात्मक मायेच्या शक्तीपासून 3 गुणांपासून ही प्रकृती उत्पन्न होते आणि असे असल्यामुळे या 3ही गुणांची वेगवेगळी कार्ये व्यक्त करण्याकरिता आम्ही या मायेचा अंगीकार करून ही 3 रूपे धारण केलेली आहेत. सत्व, रज आणि तम या मायेच्या 3 गुणांच्या अनुरोधाने सृष्टीमध्ये कार्य चालू असते. रजोगुणाने सर्जन शक्तीचा आविष्कार होत असतो. सत्व गुणापासून भरण पोषण व संगोपन ही कार्य चालू असतात. त्याचप्रमाणे तमोगुणापासून संहार शक्तीचा आविष्कार होत असतो. या 3ही शक्तींचे समीकरण तोच एक परमात्मा. सृष्टी, स्थिती आणि प्रलय या 3 रूपांनी विश्वाची व्यवस्था करतो आणि म्हणूनच तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश या रूपांनी अभिव्यक्त होत असतो. म्हणून आम्ही या 3 रूपांनी आपणास दर्शन दिले आहे. अत्री मुनींचा संकल्प पूर्ण करण्याकरिता, अभिष्ट वर देण्याकरिता तो परमात्मा पृथ्वीवर अवतरला होता आणि म्हणूनच परमात्म्याच्या या अवताराला अत्री वरद हे नाव पडले.
पण मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की श्री दत्त महाराज कोण आणि त्यांना ते नाव कसे प्राप्त झाले? पुढे त्याच परमात्म्याने पुत्र रूपाने अत्री मुनी व अनसूयेला स्वतःचेच दान केल्यामुळे, देऊन टाकल्यामुळे तेच श्री दत्त झाले. ज्याप्रमाणे अग्नीतील दाहकता, चंद्राची शीतलता त्यासोबत अभिन्न रूपाने अवस्थित असते, त्याचप्रमाणे परमात्म्याची कार्यशक्ती सदैव त्याच्यासोबत निवसत असते. आणि त्याचमुळे आपल्याला श्री हरी विष्णू हे लक्ष्मीसह, श्री शंकर पार्वतीसह, श्री राम सीतेसह दिसून येतात. त्यामुळेच श्री दत्त महाराजांच्या स्वरूपात देखील 2 रूपांची कल्पना केली आहे. तू अनघ निश्चळ, अनघा ही शक्ती केवळ. उजव्या अंगाच्या भागाने परमात्मा हा आदिगुरु बनला आणि डाव्या अंगाच्या भागाने तोच मायावी ईश्वर म्हणजेच शक्तिरूप झाला. अनघा लक्ष्मी हे त्यांचेच शक्ती स्वरूप. आता आपण श्री दत्त महाराजांनी प्रत्येक हातात धारण केलेली आयुधे, त्यांचे स्वरूप खालून वर अशा क्रमाने पाहूया. श्री ब्रह्मदेवांची असलेली अक्षमाला आणि कमंडलू हे श्री दत्त महाराजांनी अनुक्रमे खालील बाजूच्या उजव्या व डाव्या हातात धारण केली आहेत. श्री शंकरांचे असलेले डमरू व त्रिशूल हे श्री दत्त महाराजांनी अनुक्रमे मधल्या बाजूच्या उजव्या व डाव्या हातात धारण केले आहेत. तर श्री विष्णूंची असलेली शंख व चक्र हे श्री दत्त महाराजांनी अनुक्रमे वरील बाजूच्या उजव्या व डाव्या हातात धारण केले आहे. आता आपण श्री दत्त महाराजांच्या उजव्या बाजूच्या म्हणजेच आदिगुरु तत्वाने धारण केलेली आयुधे याबद्दल जाणून घेऊया. अक्षमाला. श्री दत्त महाराजांनी आपल्या सर्वात खालच्या उजव्या हातात अक्षमाला धारण केली आहे. अक्ष म्हणजे मणी. या माळेमध्ये 52 मणी असतात. हे मणी रुद्राक्ष, प्रवाळ, स्फटिक, तुलसी बीज अशा अनेक प्रकारचे असतात. आपल्या वर्णमालेत 16 स्वर आणि 36 व्यंजने असे मिळून 52 वर्ण आहेत. अ पासून सुरू होऊन क्ष पर्यंत. आणि त्याचमुळे त्याला अक्षमाला किंवा वर्णमाला म्हणतात. अक्षमाळेतील प्रत्येक मणी वर्णमालेतील बीजाक्षरांचे प्रतीक आहे. प्रत्येक अक्षराच्या मस्तकावर अर्धचंद्र आणि अनुस्वार दिला की ते अक्षर बीजरूप बनते. जसे कम, खम, गम इत्यादी. तंत्रशास्त्रात या बीजरूपी मंत्रांचे विशेष स्थान आहे, कारण मंत्र हे देवतेचे स्वरूप आहे आणि या बीजाक्षराचा जप हे त्या देवतेपर्यंत पोहोचण्याचे उत्तम साधन आहे. या मातृकांच्या संदर्भात स्कंद पुराणात एक गोष्ट आली आहे. कौथुम नामक ब्राह्मण आणि त्याचा पुत्र यांच्यातील हा संवाद आहे. कौथुम यांनी या पृथ्वीवर असलेल्या सर्व विद्यांचे अध्ययन केले होते. त्यांच्या मुलाने मात्र फक्त मातृकांचे अध्ययन केले होते आणि त्यानंतर तो पुढे कशाचेच अध्ययन करेनासा झाला. आपला पुत्र असा जडमूढ आहे असे समजून त्यांनी त्यास ग्रंथ वाचून ज्ञान संपादन करावे असे सुचविले. त्यावर त्याने दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे. तो म्हणाला, पिताजी, जे सर्व जाणण्यायोग्य होते त्याचे अध्ययन मी मातृकांमधून प्राप्त केले आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच जाणून घेण्यासारखे राहिले नाही. पुढे त्याने आपल्या पित्यास प्रत्येक अक्षराचा भावार्थ आणि तत्वार्थ सांगितला. असे हे शब्द ब्रह्माचे महात्म्य. या अक्षरांचा उगम परावाणीतून होतो. पुढे पश्यंती, मध्यमा आणि शेवटी वैखरी स्वरूपात शब्द रूपात ते प्रकट होतात. परा ते वैखरी, अव्यक्ताकडून व्यक्ततेकडचा हा प्रवास आहे. सुरुवातीच्या काळात साधकाचा देखील असाच प्रवास असतो, पण पुढे त्याच शब्दातून उकल झालेल्या परतत्वाच्या स्पर्शानेच नेमका याच्या विरुद्ध म्हणजेच स्थूलातून सूक्ष्माकडे असा साधकाचा प्रवास सुरू होतो. अक्षमाला यातून साधकाने काय घ्यावे? अक्षर याचाच अर्थ जे क्षर म्हणजेच नष्ट होत नाही ते. परमात्म तत्व हे अक्षर आहे. त्याचे आकलन होण्याकरिता या शब्द ब्रह्माचा उपयोग करावा.
विविध प्रकारचे जप मंत्र या स्वरूपातून त्याचा अनुभव घ्यावा. श्री दत्त महाराजांनी आपल्या उजव्या बाजूच्या मधल्या हातात डमरू धारण केला आहे. 14 पाणिनीय सूत्र किंवा महेश्वर सूत्र या सर्वांचा आविर्भाव याच डमरूतून झालेला आहे. व्याकरण या वेदांगाचा पाया त्यातूनच रचला गेला. वेदादी वाङ्मय, शास्त्र, पुराण, स्तोत्र ही सर्व याच अक्षर राशीतून प्रकट होतात. डमरू याचे अजून एक महत्व म्हणजे नाद. डमरू आणि शिवतांडव हे परस्पराशी अतिशय निगडीत आहे. डमरूच्या नादातून स्पंदन, कंपन सुरू होतात आणि मगच नृत्य म्हणजेच निर्मिती सुरू होते. या सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य यात लपलेले आहे. डमरूचा आकार देखील एका विशिष्ट प्रकारचा असतो, ज्यात 2 पसरट विरुद्ध भाग निमुळते होऊन एकत्र जोडले असतात. साधकाने यातून काय बरं घ्यावे? समस्त सृष्टीमध्ये जरी द्वैत भाव अस्तित्वात असला तरी अद्वैत हेच अंतिम सत्य होय, याचाच बोध यातून होतो. विविध मार्ग, साधना, उपासना, दैवते इत्यादी जरी असली तरी या द्वैतातून एक परमात्म तत्व हेच अद्वैत आणि तेच एकमेव सत्य आहे. श्री दत्त महाराजांनी आपल्या डाव्या बाजूच्या वरच्या हातात चक्र धारण केले आहे. या चक्राची निर्मिती सूर्याच्या तेजापासून झाली असल्यामुळे हे अज्ञान रूपी तिमिर अंधकाराचा नाश करते. त्याचप्रमाणे भक्तांच्या भवबंधनाचा उच्छेद करून अविद्येच्या आवरणाला नष्ट करते. साधकाने यातून काय घ्यावे? आपल्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा समूळ नाश व्हावा हीच कामना त्या परमेश्वराच्या ठिकाणी करावी. हे सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या पाठीस लागून त्यांच्या अंबरीश राजाच्या भक्तीबद्दल असलेल्या अज्ञानाचा नाश करण्यास कारणीभूत ठरले. दक्षिण म्हणजेच उजव्या बाजूकडील सर्वच आयुधे बघितली असता ती प्रामुख्याने भक्तांच्या अज्ञानाचा नाश करणारी आहेत. माला, डमरू हे प्रामुख्याने शब्द रूपाने अज्ञान निवारण्यास मदत करतात, तर चक्र हे तेज स्वरूप असल्याने ते अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश प्रसारित करते. अगदी प्राथमिक अवस्थेतील मुमुक्षूंच्या कल्याणासाठी श्री दत्त महाराजांनी अक्षमाला धारण केली आहे, तर उत्तम अधिकारी असलेल्या मुमुक्षुजनांच्या कल्याणाकरिता श्री दत्त महाराजांनी चक्र धारण केले आहे असे श्री स्वामी महाराज म्हणतात. याचा खोलात जाऊन विचार केला असता प्राथमिक अवस्थेत भक्त हा जप, ग्रंथ आदी वाचनातून मध्यम अवस्थेत आणि मग या बहिर्मुखी साधनांकडून हळूहळू उत्तम अधिकारात प्रविष्ट झाल्यावर अंतर्मुखी साधनेकडे मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त होतो. त्या स्थितीतच त्याच्या अज्ञानाचा समूळ विच्छेद साध्य होतो. निरंतरता आणि संयम यातून हे साध्य होते. आता पुढे आपण श्री दत्त महाराजांच्या वाम म्हणजेच डाव्या अंगाचा विचार करूया. डाव्या भागाने तोच परमात्मा मायावी ईश्वर म्हणजे शक्तिरूप झाला असे आपण आधी बघितले आहे. श्री दत्त महाराजांनी आपल्या सर्वात डावीकडील खालच्या हातात कमंडलू धारण केला आहे, ज्यात जल साठवले जाते असे पात्र म्हणजे कमंडलू. हा भोपळ्याचा किंवा विशिष्ट धातूपासून निर्माण केला जातो. जल म्हणजेच जीवन. हे जीवन प्रदान करून तो परमात्मा भक्तांना तृप्त करतो असा अभिप्राय कमंडलू धारण करून श्री दत्त महाराज प्रकट करीत आहे. त्याचबरोबर ज्या अज्ञानाने या जीवाला संसार भोगावा लागतो त्या अज्ञानाचे प्रक्षालन करण्याकरिता श्री दत्त महाराजांनी आपल्या कमंडलूमध्ये ज्ञानरूपी जीवन भरून ठेवले आहे. साधकाने यातून काय घ्यावे? ज्याप्रमाणे जल कधीही जुने किंवा शिळे होत नाही, त्याचप्रमाणे ज्ञान देखील सदैव नित्य नूतन स्वरूपात राहते. घेणाऱ्याला जेवढी तहान असेल त्याच प्रमाणात तो जलाचे सेवन करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाची जेवढी ज्ञानाची लालसा असेल तेवढेच ज्ञान तो जीव घेतो. आजच्या काळात विपुल माहितीपेक्षा ज्ञान कसे मिळेल याकडे लक्ष असावे. श्री दत्त महाराजांनी आपल्या मधल्या डाव्या हातात त्रिशूल धारण केले आहे. या त्रिशूलाला 3 अणकुचीदार टोके असून ते अत्यंत तीक्ष्ण आणि तेजस्वी आहे.
त्याची उत्पत्ती देखील सूर्याच्या तेजापासून झाली आहे. संपूर्ण जगाची स्थिती त्रिशूळाच्या या तिन्ही कांडांवर म्हणजेच सत्व रज तम, धर्म अर्थ काम यावर आधारलेली आहे. धर्म अर्थ काम या त्रिवर्गाची समृद्धी मानवी जीवनात अत्यंत आवश्यक आहे हे खरे आहे. साधकाने यातून काय घ्यावे? त्रिशूळातील 3 कांडातून ज्ञानयोग, उपासनायोग आणि कर्मयोग सूचित केला आहे. आपले संसारिक जीवन व्यतीत करीत असताना कर्मयोग, उपासनायोग आणि अंतिमतः ज्ञानयोग असे हे मार्गक्रमण, जे अनुक्रमे आपण ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ या आश्रमातून जाऊनच साध्य करू शकतो आणि त्या परमात्म तत्वाचा बोध घेऊ शकतो. श्री दत्त महाराजांनी सर्वात वरच्या उजव्या हातात शंख धारण केला आहे. शंख हा आतून पोकळ म्हणजेच आकाश तत्वाचे प्रतीक आहे. त्यात फुंकले असता दिव्य असा नाद, ध्वनी निर्माण होतो. या नादातून आसमंतात सकारात्मक स्पंदनं पसरतात, जी उपस्थित असलेल्या जनसमूहाच्या मनावर सकारात्मक परिणाम निर्माण करतात. शंखावरील 3 वलयांनी नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्मे सूचित केली आहेत. या तिन्ही प्रकारची कर्मे जगाच्या स्थितीसाठी आवश्यक आहेत. जगाची स्थिती ही श्री विष्णू स्वरूपामुळे होत असल्या कारणाने श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी त्यांना शंखभृत किंवा शंखी असेही म्हणतात. श्री दत्त महाराजांच्या कंठाला देखील म्हणूनच त्रिरेख कंबुकंठ असे म्हटले आहे. साधकाने यातून काय घ्यावे? आपल्या वैखरी वाणीतून उत्पन्न होणारे शब्द हे सभोवताली सकारात्मक परिणाम घडविणारे हवेत. मार्कंडेय पुराणातील सर्व देवतांनी केलेल्या सूर्याच्या स्तुतीत देवतांच्या आयुध निर्मितीचा उल्लेख आला आहे. भगवान सूर्य यांच्या ऋग्मय तेजाने पृथ्वी, यजुर्मय तेजाने आकाश तर साममय तेजाने स्वर्गाची उत्पत्ती झाली. त्या तेजातील एका भागाने विश्वकर्मा याने श्री महादेवांचे त्रिशूल, श्री विष्णूंच्या चक्राची तसेच इतर अनेक देवतांच्या आयुधाची निर्मिती केली असा उल्लेख आला आहे. श्री देवी भागवत यातील 2ऱ्या अध्यायात उल्लेख येतो की महिषासुराच्या वधासाठी समस्त देवतांच्या तेजापासून देवीची उत्पत्ती झाली, शक्तीची उत्पत्ती झाली आणि प्रत्येक देवतेने त्या देवीला, त्या शक्तीला आपले आयुध, अस्त्र, कवच अर्पण केले. स्वये असोनी स्वतंत्र, भावाच्या भुकेने होसी परतंत्र असे त्या परमात्म्याचे स्वरूप आहे. आणि त्यातूनच त्याने आपल्या भक्तांसाठी, साधकांसाठी सगुण स्वरूप धारण केले. त्याने धारण केलेल्या आयुधांचा विचार केला असता भक्तांनी त्याचे चिंतन करून त्या परमात्म तत्वापर्यंत पोहोचावे हाच त्याचा हेतू. श्री स्वामी महाराज श्री दत्त महात्म्य या ग्रंथात वर्णन करतात. माला कमंडलू अधक करी, डमरू त्रिशूल मध्य करी, शंख चक्र ऊर्ध्व करी धरी, भक्त कैवारी त्रिमूर्त्यात्मक, काशाय वस्त्र परिधान, विभूतीचे लेपन, मस्तकी जटामंडन, वात्सल्य रसायन धामजे. खर तर त्या परमात्म्याला कोणत्याही अलंकार, आभूषण, वस्त्र, आयुध यांची काहीच आवश्यकता नाही. पण तो भक्ताच्या शुद्ध भावाचा भुकेला असल्यामुळे सगुण स्वरूप धारण करून आपल्या भक्तांवर वात्सल्य रसाची वर्षा करून त्यांचे मन शांत आणि प्रसन्न करतो. अशा श्री दत्त महाराजांच्या सगुण स्वरूपाचे आपण सर्वच जण नित्य ध्यान करूया. सगुणातून अलगद निर्गुणात उतरण्याचा थोडा थोडा प्रयत्न रोज करूया. चैतन्याचा आपला हा प्रवास असाच अविरतपणे पुढे सुरू राहील. चैतन्याच्या आपल्या प्रवासात आपला मार्गदर्शक जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञाने जयाचा नरहो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ.